नमस्कार, सुभाष अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करंटचे क्वेश्चन बघूया जे की 21 डिसेंबर 2025 रोजी आपण फ्री मॉक टेस्ट सिरीज घेतली होती कंबाईन पूर्व परीक्षेसाठी. त्यामध्ये आपण करंट अफेअर्सचे क्वेश्चन बघणार आहे. क्वेश्चन नंबर 66 पासून सुरू करूया. क्वेश्चन नंबर 66 बघा. युनेस्को गुलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राइज पुरस्कार 2024चा ठीक आहे खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे? तर कुणाला देण्यात आलेला आहे हा पुरस्कार? तर गाझा संघर्षाचे वृत्तांकन करणाऱ्या पॅलेस्टिनी पत्रकारांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर पहिला पर्याय बरोबर आहे. ठीक आहे, असं पर्याय 1 आणि 2 असं दोन्ही योग्य असं काही नसतं बरं का. अ ब क वगैरे करून दिलं असेल तर तशा पर्यायाला जायचं आपण. ठीक आहे, तर बघा, तर वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राइज पुरस्कार त्याची स्थापना झालेली आहे 1997ला. ठीक आहे, स्वरूप काय बरं? 25,000 अमेरिकन डॉलर्स त्यामध्ये मिळतात. नंतर प्रदान करणारी संस्था कोण आहे बरं? युनेस्को प्रदान करते. आणि 2025ला कुणाला मिळालेला आहे? निकारागुआ या देशाच्या ला प्रेन्सा या वृत्तपत्राला हे पुरस्कार मिळालेला आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला 2024 विचारलंय की 25 विचारलंय हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, इथे 2025 बद्दल दिलेलं आहे. तर याचा आन्सर येईल आन्सर नंबर 1. ठीक आहे, युनेस्को गुलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राइज पुरस्कार 2024चा. ठीक आहे, तर बघा ह्याचा उद्देश काय असतो? तर जगभरात प्रेस स्वातंत्र्यासाठी विशेषतः धोकादायक परिस्थितीमध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना सन्मान करणे या पुरस्काराचा एक उद्देश असतो. ठीक आहे, त्यानंतर ह्याची स्थापना आपण बघितली होती की 1997ला कोलंबियन पत्रकार जे आहेत ते गुलेर्मो कॅनो यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार देण्यात येतो. ठीक आहे, 2025चा आपण बघितलं निकाराग्वाच्या ला प्रेन्सा या वृत्तपत्राला मिळालेला होता. ठीक आहे, क्वेश्चन नंबर पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 67. भारतीय हवाई दलासाठी C-295 वाहतूक विमान कोणत्या देशाकडून खरेदी करण्यात आले आहे? अमेरिका, स्पेन, इस्रायल, रशिया. तर कोणत्या देशाकडून करण्यात आला आहे? स्पेन या देशाकडून करण्यात आलेला आहे खरेदी C-295. तर 28 ऑक्टोबर 2024ला या प्रकल्पाचा उद्घाटन करण्यात आलेला आहे. ठिकाण कोणतं आहे? बडोदा, गुजरात. उद्घाटन कोणी केलं? नरेंद्र मोदी, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सँचेज. ठीक आहे, यांनी उद्घाटन केलं आहे. तर हा कुणाचा संयुक्त उपक्रम आहे असा जर क्वेश्चन आला तर टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम लिमिटेड आणि एअरबस यांचा संयुक्त उपक्रम असलेला हा प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये C-295 विमाने आपल्याला काय करायचे आहेत? खरेदी करायचे आहेत स्पेन या देशाकडून. ठीक आहे, भारतीय हवाई दलासाठीचा हे खरेदी करण्यात येणार आहे. 28 ऑक्टोबर 2024 रोजी उद्घाटन पण कोणी केलं आणि कुठे केलं ठिकाण विचारू शकतात ते. ठीक आहे, त्यानंतर लष्करी विमान तयार करायची भारताची पहिलीच खाजगी सुविधा असणार आहे. पुढे क्वेश्चन नंबर 68. असा एखादा क्वेश्चन येतो की राष्ट्रीय महिला दिन किंवा आंतरराष्ट्रीय महिला दिन किंवा काहीही आंतरराष्ट्रीय दिन कशाचंही विचारतील किंवा राष्ट्रीय दिन विचारतील. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय पण काही करून जायचे आणि त्यांचे थीम पण करायचे जर का महत्त्वाचे असतील तर ते दिन. ठीक आहे, तर बघा खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय महिला दिन सरोजिनी नायडू यांच्या जयंती दिनानिमित्त साजरा केला जातो? ठीक आहे, राष्ट्रीय महिला दिन म्हणलं तर कोणता दिवस साजरा केला जातो बरं? 13 फेब्रुवारी. ठीक आहे, त्यानंतर 3 जानेवारी काय असतं त्या दिवशी हे माहिती पाहिजे. 14 मार्च आणि 8 मार्च. म्हणजे आपल्याला ऑप्शनचं जर सोबत अभ्यास केला ना तर तिथल्या तिथे बाकीचा पण अभ्यास होऊन जातो. तर बघा 3 जानेवारीला काय असतं? राष्ट्रीय बालिका दिन असतं, जे आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त साजरा करतो. ठीक आहे, त्यानंतर बघा 8 मार्चला काय असतं? आंतरराष्ट्रीय महिला दिन असतो. ठीक आहे, मग 8 मार्चची थीम पण करणं महत्त्वाची आहे 2025 साठीची. ठीक आहे, सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क, समानता आणि सक्षमीकरण. ठीक आहे, ही काय आहे? थीम आहे. आणि 14 मार्चला काय असतं? तर आंतरराष्ट्रीय गणित दिन असतं. ठीक आहे, जे ऑप्शन मधले होते ते आपण कव्हर केले. इतर पण तुम्ही करून ठेवायला पाहिजे, जसं की जागतिक पर्यावरण दिन. ठीक आहे, जागतिक ओझोन दिन, अशा पद्धतीचे असतात ते करून ठेवायला पाहिजे आणि त्यांची थीम पण करून ठेवायला पाहिजे. तर ह्याचा आन्सर काय येईल बरं? 13 फेब्रुवारी राष्ट्रीय महिला दिन सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. क्वेश्चन नंबर 69 बघा. वस्तू व सेवा कर अपीलीय न्यायाधिकरणाचे पहिले अध्यक्ष आहेत, त्यामुळे असं महत्त्वाचं आहे. यामध्ये कसं आहे, नियुक्त्या या चॅप्टरवरती एखादा तर क्वेश्चन येतो आणि त्यातल्या त्यात ती नियुक्ती जर का पहिली वगैरे असेल तर ती महत्त्वाची ठरते. ठीक आहे, म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ठीक आहे, तर न्यायमूर्ती अजय खानविलकर, न्यायमूर्ती संजय कुमार मिश्रा, न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई. तर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? न्यायमूर्ती संजय कुमार मिश्रा. ठीक आहे,
मग व्यक्तिविशेषमध्ये देखील एखाद्या वेळेस ते विचारतील की न्यायमूर्ती संजय कुमार मिश्रा कोण होते वगैरे, ठीक आहे. नंतर वस्तू व सेवा कर अपिलीय न्यायाधिकरण हे जे आहे ट्रिब्युलेट, त्याची रचना कशी आहे, अध्यक्ष प्लस न्यायिक सदस्य प्लस तांत्रिक सदस्य. आणि न्यायकुमार संजय कुमार मिश्रा जे आहेत तर ते आधी कुठे मुख्य न्यायाधीश होते, तर झारखंडच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी त्यांची नेमणूक होती. फेब्रुवारी 2023 ते डिसेंबर 2023 पर्यंत ते झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी होते. तर ह्याचा आन्सर काय येईल बरं मग, संजय कुमार मिश्रा, ठीक आहे. अशा क्वेश्चन मध्ये बघा जेव्हा नियुक्त्या करतो ना तर बाकीचे कोण आहेत तर हे पण आपण केलं पाहिजे, ठीक आहे. तर न्यायमूर्ती अजय खानविलकर कोण आहेत बरं, तर ते लोकपाल आहेत. त्यानंतर ना बघा रमेश धनुका कोण आहेत, तर ते हायकोर्टाचे अध्यक्ष आहेत, ठीक आहे, सॉरी हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आहेत. आणि त्यानंतर न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई कोण आहेत बरं, तर आता सध्या त्यांची नुकतीच नेमणूक 8व्या केंद्रीय वेतन आयोग आहे ना, केंद्रीय वेतन आयोग च्या अध्यक्ष आहेत, त्या आयोगाच्या नेमणुकाच्या टॉपिक मध्ये आपण ह्या गोष्टी करून ठेवायला पाहिजे, ठीक आहे. पुढे बघा, हा क्वेश्चन नंबर 70. थॉमस कप स्पर्धेची 33वी आवृत्ती दिनांक 27 एप्रिल ते 5 मे 2024 या कालावधीत पार पडली, ठीक आहे. तर हा थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे, मध्ये एकदा त्यांनी संतोष ट्रॉफी विचारली असेल किंवा दुलीप ट्रॉफी विचारली असेल, ठीक आहे. त्यामुळे ते काय करतील माहिती आहे का, दुलीप किंवा दिलीप ट्रॉफी. हा कशा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असा एखादा क्वेश्चन विचारून झाला होता, तर त्याच पद्धतीचा हा क्वेश्चन घेतलेला आहे. विचारलेलं काय, थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे. इथं सगळी माहिती दिली आणि खाली विचारलं की थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर कोणत्या खेळाशी संबंधित आहे बरं, पुरुष बॅडमिंटन. तर बघा ठिकाण कुठं झालेलं आहे ते, तर चेंगडू चीन येथे पार पडलेलं आहे. मग त्यामध्ये विजेता कोण राहिलेला आहे, चीन, आणि त्यांनी कुणाला पराभूत केलं, इंडोनेशियाला, ठीक आहे. तर थॉमस कप स्पर्धेची 33वी जी आवृत्ती झाली ती कुठे पार पडली, चीनमधील चेंगडू येथे पार पडली, ठीक आहे. 27 एप्रिल ते 24 मे या कालावधीमध्ये भारत ग्रुप सी मध्ये इंग्लंड आणि थायलंड विरुद्ध विजयी झाला होता, परंतु इंडोनेशिया विरुद्ध तो पराभूत झाला. परंतु नंतर काय झालं बरं, तर चीन सर्वात शेवटी विजेता ठरलेला आहे आणि पराभूत कोणाला केलं, त्यांनी इंडोनेशियाला पराभूत केलेलं आहे, ठीक आहे. मग थॉमस कप कशाशी रिलेटेड आहे, तर पुरुष बॅडमिंटनशी रिलेटेड आहे. मग बाकीचे पण जे महिला बॅडमिंटन किंवा महिला टेनिस यासाठी कोणते कप देण्यात येतात का, तर ते तुम्ही केलं पाहिजे, ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर बघा पुढे, क्वेश्चन नंबर 71. आशियाई राजा गिधाडे रेड हेडेड गिधाड प्रजातींसाठीचे जगातील पहिले संवर्धन व प्रजनन केंद्र, आता इथे पहिले आहे त्यामुळे याला महत्त्व आलेलं आहे, तर कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे. कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आसाम की अरुणाचल प्रदेश, तर उत्तर प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. उद्घाटन कोणी केलं, तर तिथले माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्घाटन केलेलं आहे. केंद्राचे नाव काय आहे बरं त्या, तर जटायू संवर्धन प्रजनन केंद्र. काय नाव दिलंय, जटायू संवर्धन प्रजनन केंद्र. केंद्राचं नाव देखील एखाद्या वेळेस विचारू शकतील. नंतर उद्देश काय होता ह्याचा, तर गंभीरपणे धोक्यात म्हणजेच क्रिटिकली एंडेंजर्ड जे गिधाड आहेत तर त्यांची संख्या आपल्याला वाढवायची आहे, तर त्यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे, ठीक आहे. संवर्धन केंद्र आणि प्रजनन केंद्र पहिले कुठे आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे, ठीक आहे. हा 6 सप्टेंबर 2024 रोजी तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं होतं, ठीक आहे. पुढे बघा क्वेश्चन नंबर 72. हा अयोग्य जोडी ओळखा असं म्हणले, लष्करी सराव दिलेले आहेत आणि अयोग्य जोडी ओळखा. युद्ध अभ्यास 2025 कोणामध्ये झालं, भारत आणि अमेरिका, बरोबर आहे, ठीक आहे. शक्ती कोणामध्ये झालं, भारत आणि फ्रान्स, ठीक आहे, बरोबर आहे. त्यानंतर इंद्र कोणामध्ये आहे बरं, भारत आणि रशियामध्ये. आणि सिम्बॅक्स नावातच बघा, नावातच तुम्हाला समजू शकतं की भारत आणि श्रीलंका नाही तर सिंगापूर आणि श्रीलंका पाहिजे, त्यामुळे हे चुकीचं आहे. 4 नंबरची जोडी काय आहे बरं, चुकीची आहे, ठीक आहे. तर त्या पद्धतीने आपण इतर पण काय करूया माहिती आहे का, लष्करी सराव बघूयात काही लक्षात राहण्यासाठी. हा तर सिम्बॅक्स काय आहे, सिंगापूर आणि इंडिया यांच्यामधलं कसं आहे, नौदल सराव आहे तो, ठीक आहे. हा
तर बघा 2025 मधील इतर महत्त्वाचे सराव पण बघा. धर्मा गार्डियन सराव कोणामध्ये झाले? भारत आणि जपान. त्यानंतर सायक्लोन 3 सराव भारत आणि इजिप्तमध्ये. सायक्लोन कुणामध्ये होतं? इजिप्तमध्ये. त्यानंतर एक्वरेन सराव भारत आणि मालदीवमध्ये आहे. त्यानंतर वरुण सराव तो कोणामध्ये आहे? भारत आणि फ्रान्समध्ये. इथे दिसत नसेल तर बघा वरुण. ठीक आहे. हा. त्यानंतर सूर्यकिरण लष्करी सराव भारत आणि नेपाळमध्ये. त्यानंतर सहयोग हॉप टॅक सराव भारत आणि व्हिएतनाममध्ये. त्यानंतर सिनेक्स नौदल सराव. सिनेक्स म्हणजे भारत आणि श्रीलंका. इथं आपण काय दिलं होतं? सिम्बेक्स दिलं होतं. त्यामुळे कन्फ्युजन करायचं नाही. सिंगापूर. डेझर्ट नाईट सराव भारत, फ्रान्स आणि UAE. त्यानंतर हरिमाऊ शक्ती सराव 2024 भारत आणि मलेशिया. आणि सिम्बॅक्स हे काय आहे? सिम्बॅक्स आहे भारत आणि कंबोडियामध्ये. ते सिम्बॅक्स आहे आणि हे सिम्बॅक्स आहे. ठीक आहे. हे कंबोडियामध्ये आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे सराव करून जायचे. एखादा तरी क्वेश्चन जोडायला मध्ये किंवा अयोग्य जोडी ओळखा, योग्य जोडी ओळखा असं करून ते देतात. हां. तर अखिल भारतीय क्वेश्चन नंबर 73 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि अध्यक्ष याबाबत चुकीची जोडी ओळखा म्हणलं. ठीक आहे. बघा 95वे कोण आहे? भारत सासने उदगीर लातूरचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर 96वे जयंत नारळीकर आहेत का? इथे डाऊट यायला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही काय करायला पाहिजे? जर का आता साहित्य संमेलन दिलेलं आहे तर आता सध्या कोणतं आहे बरं? तर सध्या चालू आहे 99वा. ठीक आहे. सातारा येथे होणार आहे. ठीक आहे. तर मग 98, 97, 96, 95 पर्यंत तरी किमान तुम्ही मागे गेलात तर तुम्हाला समजून येईल. ठीक आहे. 97 डॉक्टर रवींद्र शोभने अमळनेर जळगाव येथे. कुठे झालं ठिकाण पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर 98 डॉक्टर तारा भवळकर नवी दिल्ली जिथे त्यांचं भाषण खूप गाजलेलं होतं तर ते आपल्याला माहिती पाहिजे. तर चुकीचं कोणतं आहे? 96वे. हा. सुरुवात कधी झाली आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला? 1878 पुण्यामध्ये. ठीक आहे. 96वे कोण होते मग? इथे दिले बघा नरेंद्र चपळगावकर होते. ठीक आहे. आणि 99वे कधी कुठे होणार आहे? सातारा येथे 2026 मध्ये होणार आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपण करून ठेवायला हव्यात. हा. आता क्वेश्चन नंबर 74 बघा. योग्य विधाने ओळखा. ठीक आहे. आसामच्या वन्यजीव जीवशास्त्रज्ञ डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन यांना दुसऱ्यांदा ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा विटली गोल्ड पुरस्कार मिळाला आहे. दुसऱ्यांदा मिळाला आहे. बरोबर आहे का? तर येस बरोबर आहे. नंतर हा पुरस्कार त्यांना लुप्तप्राय पक्षी हरगिला आणि त्याच्या आर्द्र प्रदेशाच्या आदिवासीचे संवर्धन करण्याच्या प्रयत्नांसाठी देण्यात आला आहे. बरोबर आहे का? तर येस दोन्ही पण बरोबर आहे. ठीक आहे. त्यांना दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळं महत्त्वाचे ठरतात त्या. विटली गोल्ड पुरस्कार स्थापना 1994ची आहे. संस्था कोणती आहे? एडवर्ड विटली फॉर नेचर ही संस्था काय करते? ते पुरस्कार प्रदान करते. त्यांचं स्वरूप काय आहे? 1 लाख पाऊंड आणि त्याला काय म्हणतात? ग्रीन ऑस्कर देखील म्हणतात या पुरस्कारला. ठीक आहे. तर अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. त्यामुळे पुरस्कार पण करताना बघा आंतरराष्ट्रीय त्यानंतर राष्ट्रीय त्यानंतर राज्यस्तरीय हे तिन्ही पुरस्कार आपल्याला करून जायचे. ठीक आहे. ह्याच्यातलं काहीही सोडायचं नाही. गट ब ची परीक्षा आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय पण नाही सोडायचं. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय तर करूनच जायचं आपल्याला. पुढे बघा क्वेश्चन नंबर 75 नोबेल पुरस्कार. हा. नोबेल पुरस्कार करताना पण बघा शांतता त्यानंतर साहित्य हे प्रायोरिटीने करायचे आणि मग त्यानंतर अर्थशास्त्र. ठीक आहे. त्यानंतर हे 3 करायचे आणि मग त्यानंतर मग बाकीचे आपले कोणते? फिजिक्स केमिस्ट्री आणि मेडिसिन वैद्यकशास्त्र. ठीक आहे. या 3 क्षेत्राचे करायचे. आधी प्रायोरिटीनं ह्या क्षेत्रांचे करायचे. ठीक आहे. तर आपण आता क्वेश्चन बघूया. हा. बघा हान कांग यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. ठीक आहे. त्या जपानी होत्या का? नाही. चूक. दक्षिण कोरियाच्या होत्या ना त्या. डॅरन एसेमग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिन्सन यांना अर्थशास्त्रातील नोबेल मिळालेला आहे. बरोबर आहे का हे? तर बरोबर आहे.
त्यानंतर निहान हिदनक्यो या जपानी संघटनेला शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. बरोबर आहे. तर मग काय बरोबर आहे? योग्य विचारलंय का अयोग्य विचारलंय? तर योग्य विचारलेलं आहे. तर काय बरोबर आहे मग? ब आणि क बरोबर आहे. ठीक आहे. हा, तर नोबेल पुरस्काराची बघा स्थापना कधी झाली? 1901 ला. नंतर अर्थशास्त्राचा नोबेल कधी देण्यात येतो? 1968 ला सुरुवात झाली, परंतु पहिला 1969 ला दिलेला होता. वितरण कुठे होतं? स्टॉकहोम स्वीडन येथे आपल्या नोबेल पुरस्कारांचं वितरण होतं. परंतु शांततेचा नोबेल कुठे देतात? नॉर्वेची राजधानी ओस्लो या ठिकाणी शांततेचा नोबेल पुरस्काराचे वितरण करण्यात येतं. त्यानंतर बघा अर्थशास्त्र, शांतता, साहित्य, मी म्हणलं ना प्रायोरिटीने हे करायचे, तर तेच डेरेन ओसोमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स रॉबिन्सन. त्यानंतर निहान हिदनक्यो संस्थेला काय मिळालं? जापनीज संस्था आहे, त्यांना शांततेचा पुरस्कार मिळालाय. आणि साहित्यामध्ये हान कांग यांना पुरस्कार मिळाला, दक्षिण कोरिया या देशाचे ते आहेत. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण करून जायच्या. ठीक आहे. नोबेल पुरस्काराची स्थापना कधी झाली? त्यानंतर 10 डिसेंबर रोजी वितरण होतं. या सगळ्या गोष्टी. मग त्यानंतर मरणोत्तर दिला जातो का? त्यानंतर एका वेळी किती व्यक्तींना डिवाइड होऊन ते देतात? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या. तर इतर पण बघा तुम्ही की रसायनशास्त्रातील नोबेल कुणाला मिळालं? प्रोफेसर डेव्हिड बेकर, डेमिन हॅसाबिस आणि जॉन जम्पर, रसायनशास्त्र. ठीक आहे. त्यानंतर भौतिकशास्त्रातील म्हणजे फिजिक्समधील कुणाला मिळालं? जॉन हॉपफिल्ड, जेफ्री हिंटन यांना. त्यानंतर वैद्यकशास्त्रामधील कुणाला मिळालेलं आहे? तर विक्टम ॲम्ब्रोस आणि गॅरी रौकुन. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 76. जागतिक आरोग्य दिवस 2025 ची थीम काय आहे? आत्ताच आपण पाहिलं की एकतर ते दिवस विचारतील किंवा आंतरराष्ट्रीय दिवस वगैरे विचारतील किंवा थीम विचारतील. ठीक आहे. तर ह्या गोष्टी करून जायच्या महत्त्वाच्या. हेल्थ बिगिनिंग्स अँड होपफुल फ्युचर. ठीक आहे. हेच आहे थीम 2025 साठीचं. माय हेल्थ माय राईट, अवर प्लॅनेट अवर हेल्थ, हेल्थ फॉर ऑल, हे पण बाकीच्या इयरचे असणार आहेत. हे पण WHOचेच आहेत, परंतु वर्ल्ड हेल्थ दिनचेच आहेत, परंतु वेगळ्या वर्षांचे आहेत. ठीक आहे. तर ते मग जागतिक WHO ची स्थापना कधी झाली? हे पण आपण तिथेच करून ठेवलं पाहिजे की 7 एप्रिल 1948 ला स्थापना झाली. त्यामुळे 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. जागतिक आरोग्य दिनाची सुरुवात कधी झाली? 1950 ला झाली. WHOची स्थापना कधी झाली? 1948 ला झाली. ठीक आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 77. हा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 6 एप्रिल 2025 रोजी रामेश्वरम तमिळनाडू येथे नव्याने बांधलेल्या पंबन पुलाचे उद्घाटन केले. तो भारतातील पहिला उभा लिफ्ट रेल्वे सागरी पूल आहे. हा पूल कोणी बांधला? ठीक आहे. म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट कुणाकडे होतं? तर RVNL रेल विकास निगम लिमिटेड यांच्याकडे तो हे काम होतं. ठीक आहे. सागरी पुलाचं काम होतं. तर रेल विकास निगम लिमिटेड RVNL म्हणजे, आणि हे उद्घाटन कधी झालं? तर 6 एप्रिल नुकतंच झालंय. त्यामुळे चर्चेतला विषय होता हा रामेश्वरम तमिळनाडू येथे झाला. हे बेट तर हे लिफ्ट कशाला जोडतं? रामेश्वरम बेट ते मुख्य भूमीला. ठीक आहे. लांबी किती आहे? 2.08 किलोमीटर आणि उंची किती आहे? 72.5 मीटर. तशाच पद्धतीने जे बाकीचे पण आहेत चर्चेतले अटल सेतू वगैरे, ठीक आहे, तर ह्यांची पण लांबी तुम्ही करून ठेवायला पाहिजे. ठीक आहे. ते कधीही काही विचारतात. मध्येच त्यांनी चांद्रयान 3चं वजन विचारलं होतं. तर जरी ते करंट अफेअर्समधलं जुनं न्यूज असलं तरी ते विचारतात. तर त्या पद्धतीने अटल सेतूचं वगैरे तुम्ही करून ठेवा. पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 78. श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान श्रीलंका मित्र विभूषण मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कितवे पंतप्रधान आहेत? ठीक आहे. कितवे पंतप्रधान आहेत बरं ते? तर ते पहिले पंतप्रधान आहेत. ठीक आहे. हा, तर या पुरस्काराची सुरुवात बघा 2008 मध्ये केली आहे श्रीलंकेने. 5 एप्रिल 2025 रोजी श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसनायके यांच्या हस्ते माननीय मोदींना आपला हा पुरस्कार मिळाला होता. श्रीलंका विभूषण. ठीक आहे. श्रीलंका मित्र विभूषण. ठीक आहे. आणि हे पहिलेच पंतप्रधान आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. क्वेश्चन नंबर 79. अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांसाठी समर्पित असलेली INS वर्षा कोठे तैनात करण्यात येणार आहे? ठीक आहे. तर कोठे तैनात करण्यात येणार आहे बरं? रामबिल्ली, आंध्र प्रदेश येथे तैनात करण्यात येणार आहे.
भारताच्या अणुपाणबुड्या ठेवण्यासाठी प्रकल्प वर्षांतर्गत आंध्र प्रदेशातील भारतीय नौदलाचा नौदल तळ INS वर्षा विशाखापट्टणमच्या दक्षिणेस म्हणजेच रामबिल्ली येथे विकसित केली जात आहे. ठीक आहे, तर ती कुठे तैनात होणार आहे, तर रामबिल्ली आंध्र प्रदेश येथे तैनात. असा एक आउट ऑफ द बॉक्स किंवा तुम्ही वाचलेलंच नसलेला एखादा क्वेश्चन येऊ शकतो. तर ठीक आहे, तर त्याला तेवढं लक्ष देत बसायचं नाही, तर पुढे जायचं. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 80. शेवटचा प्रश्न आहे, घाऊक किंमत निर्देशांकाचे WPIचे आधारभूत वर्ष सन 2011-12 बदलून कोणते वर्ष केले जाणार आहे? 14-15, 22-23, 21-22 की 24-25? तर 22-23 केले जाणार आहे. जुनं वर्ष काय आहे बरं, तर 11-12 होतं, ते 2017 पासून लागू केलेलं होतं, परंतु आता नवीन वर्ष 22-23 आहे. ठीक आहे, आधारभूत वर्ष म्हणजे ज्याच्याशी तुलना करून आपण काय करत असतो, किमतींची तुलना करत असतो. एक बेस वर्ष ठरवायचा, नॉमिनल GDP आपण आणि रिअल GDP यानुसार आपण GDP डिफ्लेटर काढत होतो. तर त्याच पद्धतीचं असतं की त्याचं आपल्याला काय करावं लागतं, एक बेस इयर ठेवावं लागतं का, तर किमतींची तुलना करण्यासाठी. त्यामुळे काय होतं, तर खरी आर्थिक परिस्थिती मोजता येते, आपल्याला आर्थिक प्रगती मोजता येते, महागाईचा परिणाम काढून उत्पादनातील वास्तविक वाढ पण देखील मोजता येते. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं क्वेश्चन नंबर 80 पर्यंत आपले करंट अफेअर्सचे क्वेश्चन संपलेले आहेत. आता बघा, तर आपल्याला कशावरती जास्त भर द्यायचं शेवटचं रिव्हिजन करताना, तर सर्व पुरस्कार करून जा तुम्ही. ठीक आहे, त्यानंतर क्रीडा घडामोडी करा, एखादा तर क्वेश्चन यावरती येतो. त्यानंतर व्यक्तिविशेष, त्यामध्ये नेमणुका, नियुक्त्या किंवा मरणोत्तर कुणाला काही पुरस्कार वगैरे मिळालेला असेल किंवा कुणाचा कोणत्या आजारामुळे मृत्यू झालेला असेल आणि ती चर्चेतील व्यक्ती असेल तर ते करून जायचं. त्यानंतर महत्त्वाचे दिवस, ठीक आहे, आणि त्याचे थीम्स करा. त्यानंतर ना लष्करी सराव करा, एखादा तरी क्वेश्चन यावरती येतोच. ठीक आहे, तर एवढं जरी तुम्ही शेवट 1-2 दिवस राहिलेले असताना आपण काय रिव्हिजन करायला पाहिजे तर कळत नाही, तर नेमकं आपण ह्या जर पॉईंटवरती रिव्हिजन केलं तर 3-4 क्वेश्चन आपण सहज सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, तर आपण आता थांबूयात. थँक्यू.